लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता न येण्याचं पहिलं कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना देखील आता यापुढे हप्ता मिळणार नाही। याच्या अगोदर तुम्हाला हप्ते मिळाले असतील तरी देखील आता तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाहीत, कारण आता राज्य शासनाने याबद्दलचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। हप्ता न येण्याचं पुढील कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील आता यापुढे हप्ते येणार नाहीत, कारण आता जर तुम्ही IT रिटर्न भरत असाल तर तुम्हाला यापुढील हप्ते देखील मिळणार नाहीत। याच्या अगोदर तुम्हाला हप्ते मिळाले असतील परंतु यापुढे आता हप्ते मिळणार नाहीत, कारण तुम्ही अटी व शर्तींचं उल्लंघन केलेलं आहे। तर आता तिसरं कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत। तर आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या उपक्रमाअंतर्गत कामगार असेल किंवा जॉब करत असेल तरी देखील आता तुम्हाला यापुढील हप्ते मिळणार नाहीत, परंतु तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे, त्याचबरोबर बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यासाठी पात्र ठरतील। तर आता लाडक्या बहिणींनो, चौथं आणि महत्त्वपूर्ण कारण असं आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी देखील आता तुम्हाला यापुढील हप्ते मिळणार नाहीत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही राज्य शासन किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही इतर योजनेअंतर्गत लाभार्थी असाल व लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळणार नाही। तर आता पाचवं कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील अशा लाडक्या बहिणींना देखील आता या हप्त्यांचे वितरण हे होणार नाही, कारण या अटी शर्ती तुम्ही पूर्ण करत नाहीत। तर आता पुढील कारण असं आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा लाडक्या बहिणींना देखील आता या हप्त्यांचे वितरण होणार नाही। शेवटचं आणि महत्त्वपूर्ण कारण असं आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून म्हणजेच तुमच्याकडे जर कोणतीही 4 व्हीलर असेल तर आता तुम्हाला या योजनेअंतर्गत पुढील हप्ते मिळणार नाहीत। जर ट्रॅक्टर असेल तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्ही अपात्र आहात।